अमोल मिटकरींची गाडी फोडणारा मनसे कार्यकर्ता जल मालोकारचा मृत्यू। मिटकरींचा समर्थकांच्या झटापटीमुळे मृत्यू, कुटुंबियांचा आरोप। पोलीस भरतीतील मराठा उमेदवारांना धक्का, ईडब्ल्यूएस मधून भरलेले अर्ज स्थगित। एसीबीसी आणि ओबीसी प्रमाणपत्राच्या गोंधळानंतर आता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून निराशाच, निर्णयाविरोधात मराठ्यांचा संताप। ठाकरेंनंतर अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना गिरगावमध्ये अडवलं, पोलिसांनी घेतलं ताब्यात। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू। आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची बैठक। मुंबईतील रंगशारदा इकडे ठाकरे शहर प्रमुखांना करणार मार्गदर्शन। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल CP राधाकृष्णन आज शपथ घेणार। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर राजस्थानचे राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे शपथ घेणार। दिल्लीत आज काँग्रेसच्या संसदीय दलाची महत्त्वाची बैठक। अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला घेरायचं याची रणनीती ठरणार, सर्व खासदार राहणार हजर। पूजा खेडकर प्रकरणाचा निकाल पटियाला कोर्टानं राखून ठेवला। आजच्या युक्तिवादानंतर उद्या निकाल देणार। खेडकरांची अटकपूर्व जामिनासाठी धाव। अतिवृष्टीमुळे राज्यातील 25 जिल्हे 127 तालुक्यातील 1,38,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान। कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाण्याला मोठा फटका। उरण हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी। कर्नाटकच्या शहापुरातून करण्यात आली होती अटक। राज्यभरात धो-धो पाऊस, मात्र मराठवाड्याकडे पावसाची पाठ। मराठवाड्याच्या धरणांमध्ये अवघा 20% पाणीसाठा, तर जायकवाडीत फक्त 7% पाणीसाठा। जपानच्या टोयोटाची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक। संभाजीनगरात तब्बल 20,000 कोटींची गुंतवणूक, 8,000 रोजगारांची होणार निर्मिती। फडणवीस होते कंपनीच्या संपर्कात, सामंजस्य करारावरती आज स्वाक्षरी।